सायकोलॉजीनुसार तुमच्या जीवनात 7 M सांगितले आहेत. त्यापैकी एक M म्हणजे तुमच्या जीवनातील मील आणि 30 मील आयुर्वेदामध्ये कोणत्या क्रमाने खावी याला महत्त्व दिले आहे. तर चला आपण जाणून घेऊया. खूप वेळा बघितले आहे की सर्वजण जेवणाच्या शेवटी डेझर्ट मागवतात, पण ते अगदी चुकीचं आहे. कारण आपल्याला जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करायची आहे आणि हेच मधुर पदार्थ आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम आहेत आणि प्रधान आहेत असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. त्यानंतर आपल्याला आम्ल आणि लवण पदार्थ सेवन करायचे आहे, म्हणजेच आंबट आणि खारट. आणि ते आम्ल व लवण रसात्मक चवीचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कटू, तिखट आणि कषाय चवीचे पदार्थ खायचे आहे, म्हणजेच तिखट, कडू आणि तुरट चवीचे पदार्थ. आणि या क्रमाने जर तुम्ही दररोज सेवन केले तर ते तुमच्या शरीरात हितकर व पोषण देणारे आहे व अशा क्रमाने भोजन केल्यास तुमचे पाचनही व्यवस्थित होते. तुम्हाला हा भोजनक्रम आधी माहीत होता का? कमेंटमध्ये जरूर सांगा व अशाच टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.